विनोदी कुठलंही कार्य करणं आणि एका गंभीर भूमिकेमध्ये येणं ह्याच्यामध्ये काय फरक असतो? याच्यातला फरक असा आहे की विनोदी काम हे कायम फ्रेश लागतं, की फार कमी लोकांना उत्तम विनोद करता येतो. विनोद करण्यासाठी तुम्ही तीव्र बुद्धिमान असावं लागतं. म्हणजे त्यावेळेस असं होतं की डिरेक्टर जे सांगायचं ते सगळं. आजकाल काय झालंय की बऱ्याच जणांना प्रोड्युसर जे सांगतात त्या गोष्टी कराव्या लागतात. तर ह्याच्याबद्दल आपलं मत? पण तो निर्माता आहे, त्याच्याकडे पैसे आहेत आणि म्हणून तो काही जर मला सांगायला आला तर मी चित्रपट असे सोडलेलेही आहेत, अच्छा. मी नाटकही असं सोडलेलं आहे. पण नाटक ही अशी एकमेव कला आहे की जिथे तुम्ही वैयक्तिक असतात, तुमच्याशी AI तुमचं काही वाकडं करू शकत नाही. आणि तुम्हाला तरी देखील तर तुम्ही AIच्या साहाय्याने मी अस्सल असल्यापेक्षा भारी आहे असं दाखवता येईलच, पण ती भुरटेगिरी आहे. क्लास लावून अभिनय शिकता येतो? क्लास लावून डिसिप्लिन शिकता येते. अभिनय तुमच्याकडे असावा. तर स्पर्धेत उतरल्यानंतर असा विचार करायचा मला नाही मिळणार तर कोणाला. तर जुने कलाकार हे विनोदाचं एक भान ठेवायचे. आत्ताच्या गोष्टींमध्ये ते भान कुठंतरी कमी पडतंय किंवा जास्त अतिरेक केला जातोय असं कधी वाटतं? हा खेळच ऍक्टिंगच्या पेशन्सचा आहे, सिनेमाचा. तर OTT भूमिकांमध्ये ज्यावेळेस आपण एखादी वेब सिरीज बघतो ती कंटिन्युटी मध्ये असते आणि पिक्चर बघताना तो 3 तासाचा 2.5 तासाचा ह्या टाईप मध्ये असतो. तर ह्या माध्यमांमध्ये प्रदर्शित होताना काही बदल असतात?